ईडी सारख्या तपास संस्थांचा ससेमिरा लागला तरी विचार आणि बाजू बदलणार नसल्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। ईडीला जी कागदपत्र हवी होती ती सगळी ईडीला दिल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलंय। ईडीने आपल्याला नोटीस बजावली नव्हती, ईडीने नोटीस बजावली तर त्यांच्या चौकशीला सामोरं जाईल असंही त्यांनी सांगितलंय। ईडीच्या चौकशीला घाबरून पळून जाणारे आपण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मी विचार बदलेल नाहीतर मी बाजू बदलेल असं कुठेही काही होणार नाही। बारामती ॲग्रोच्या 6 ठिकाणांवर ईडीच्या धाडी पडल्यानंतर रोहित पवारांनी आपली भूमिका आता जाहीर केली। ईडी सारख्या सरकारी एजन्सीचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर सुरू असल्याचाही त्यांनी आरोप केला। सरकारी यंत्रणांना हाताशी धरून कितीही दडपण आणलं तरी झुकणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली। जर मी खरी चूक केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आता भाजपबरोबर जाऊन बसलो असतो, जे मी केलेलं नाही। कारण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे। आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नये तर कुठलाही विभाग असू त्यांना जे जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू। कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीवरून चौकशी केली जाते, पण या व्यवहारात इतरही होते, त्यांच्या चौकशीचं काय असा सवालही त्यांनी ईडीला केलाय। ईडी जी कागदपत्र मागेल ती देण्यासाठी आणि चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। ईडीनं बारामती ॲग्रो प्रकरणात आपल्याला नोटीस बजावली नव्हती, त्यामुळे चौकशीला गेलो नाही, पण ईडीनं चौकशीला बोलावल्यास कधीही चौकशीला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। माझ्या नावाली कुठलीही नोटीस निघालेली नाही। जिथं कुठं माझे अधिकारी जाऊन ज्या ज्या काही प्रश्न होते, ईडीचे सर्व प्रश्न तिथं लिखित पण बोलून सुद्धा त्यांनी तिथं ते फुलफिल केलेलं आहे। मला जेव्हा नोटीस येईल, मला जेव्हा विचारलं जाईल, मी जाऊन तिथं जे जे काय खरं आहे ते मी तिथं सांगेल। पण ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी होत असताना मी विचार बदलेल नाहीतर मी बाजू बदलेल असं कुठेही काही होणार नाही। रोहित पवारांनी ईडीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। ईडीनं यापूर्वी नोटिसा बजावलेल्या आणि नंतर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या चौकशीचं पुढं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। रोहित पवार झुकेगा नाही याच भूमिकेत असल्याचं आता अधोरेखित झालंय। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।